आजकाल असे म्हणतात, जिथं नमस्कार करावा त्या नमस्कारांच्या जागा फार कमी होत चालले. पण ज्यांचं नाव ऐकताच हे आमचं मस्तक नाही तर मस्तक होत नाही, त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील, पण यांची पूजा फार कमी लोक करतात. माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी लोक ज्यांची पूजा करतात ते छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्रामध्ये जर शिवाजी महाराज जन्मण्यापूर्वीची जर परिस्थिती आपण पाहिली तर ती अत्यंत गंभीर आणि अस्थिर अशी होती. काय परिस्थिती होती या महाराष्ट्रामध्ये? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या डोक्यावर नाचत होत्या. मंदिरासह मंदिरं लुटली जात होती. आई बहिणीची इज्जत सुरक्षित नव्हती. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच जनता पळून जात होती. ही अस्थिर परिस्थिती कुठेतरी रोखायला पाहिजे. ही परिस्थिती थांबायला पाहिजे. यासाठी आमच्या माँसाहेब शिवाई देवी समोर जातात, प्रार्थना करतात. हे शिवाई देवी, हे शिवाई देवी, या महाराष्ट्रात गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दीन दलितांचं राज्य येण्यासाठी, कष्टकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी या मातीला असा एक पुत्र दे. दडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला. सन 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवरती शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र या महाराष्ट्राला झाला. जे आधी गंभीर परिस्थिती ती रोखण्यास आता कुठेतरी यश मिळेल अशी खात्री माँसाहेब जिजाऊ यांना होती. 50 वर्षांचे महाराज आहेत. महाराजांचं वय फक्त 50 वर्ष महाराज जगले. त्या 50 वर्षामध्ये बालपणाचा जर कालावधी आपण वगळला तर 35 वर्षामध्ये 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवून स्वराज्य निर्माण करणं ही पहिली आणि मोठी क्रांती या जगातली मानली गेली. आणि म्हणून ज्यावेळेस महाराज आपल्या बालसंस्कारातून वाढत गेले त्यावेळेस शहाजीराजांनी त्यांना महाराज 12 वर्षाचे असताना बेंगलोरहून पुण्यात पाठवलं. माँसाहेब जिजाऊ त्यांच्या सोबत होत्या. काय पाठवलं असेल, काय ध्येय देऊन पाठवलं असेल शहाजीराजेंनी? आधी शिवाजी महाराज जन्मण्याआधी ज्यांचे वडील शहाजीराजे आणि त्यांचे संस्कार महाराजांसोबत होते ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आजच्या पिढीला हे चांगल्या संस्कारांची गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळेस महाराज पुण्यात आले त्यावेळेस शहाजीराजेंनी एक ध्येय दिलं होतं महाराजांना, एक दिशा दिली होती की आपल्याला स्वराज्य घडवायचंय. त्यांनी संस्कृत मध्ये लिहिलेली एक राजमुद्रा महाराजांना शहाजीराजेंनी दिली. काय लिहिलं होतं मुद्रेत? प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं हे स्वराज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस जे विश्वाला वंदनीय होईल. हा विश्वास होता शहाजीराजेंना आपल्या मुलाबद्दल. आणि तेच ध्येय घेऊन महाराज काम करत राहिले. स्वराज्य हा एक ध्यास आणि स्वराज्यच हा श्वास हा मंत्र कायम महाराजांनी लक्षात ठेवला. आणि नंतर महाराजांची काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती खरंच आपल्या पिढीला आज आपण ती गुणवैशिष्ट्यांची गरज आहे का, आपल्यात ती वैशिष्ट्ये आहेत का हे बघण्याची गरज आहे. एक चांगलं गुणवैशिष्ट्य महाराजांचं जे की मला वाटलं, आता बाकीच्यांचं माहित नाही, परंतु महाराजांमध्ये माणसं जोडण्याची कला होती. माणसं जोडण्याची. आजची परिस्थिती जर बघितली तर आपण माणसांना माणसांपासून कसं तोडतोय हे सगळीकडे दिसतंय. याच्यापासून कसं तोडायचं आणि दोघांमध्ये कसं अंतर वाढवायचं ही महाराष्ट्राची स्थिती आजकाल होत चालली. आणि म्हणून महाराजांनी माणसं जोडायची कशी शिकवली एका छोट्या उदाहरणावर आपल्याला सांगतो. रविवारचा दिवस होता. एक मुलगा आणि एक वडील घरीच होते. वडिलांना ऑफिसचं खूप काम होतं. मुलगा 12 वर्षाचाच होता आणि खूप खोडकर मुलगा होता. खोडकर. वडिलांना काम करू देत नव्हता अजिबात. वडील म्हणले काही केलं तरी या मुलाला आता अशा कामात अडकवायला पाहिजे की आपलं काम पण झालं पाहिजे. मग वडिलांनी मुलाला बोलवलं, हे बघ इकडे 2 मिनिट, हे माझ्या टेबलवरती एक जगाच्या नकाशाचा तुकडे आहे. जगाचे नकाशाचे जे तुकडे आहेत मी त्या टेबलवर ठेवले. तू जर मला हे जोडून दाखवले तर तू म्हणतील ती मी करायला तयार आहे. तू म्हणला खेळायला चला मी खेळायला घेऊन जायला तयार आहे. तू म्हणला फिरायला चला मी फिरायला घेऊन जायला. मग महाराजांनी ज्या पद्धतीने महाराजांनी शहाजीराजांचं हे होतं त्या पद्धतीने मुलाचं बघा, मुलगा किती चतुर आहे. त्याने ते जगाच्या नकाशाचे तुकडे घेतले आणि वडिलांना वाटलं आता काही दिवसभर मुलगा येत नाही, जगाच्या नकाशा जोडणं काही सोपं आहे काय. मग मुलाने ते 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. 15व्या मिनिटात मुलगा म्हणला, बाबा जगाचा नकाशा जोडला. त्याचे वडील आश्चर्याने त्याच्याकडे बघतात. शक्यच नाही. काय केलंस सांग बघू. आणि इकडे काय केलंस? बाबा तुम्ही ज्या जगाच्या नकाशाचे तुकडे मला दिले होते ना त्या नकाशाच्या तुकड्याच्या मागं माणसाचं चित्र होतं. मी माणूस जोडत गेलो आणि पाहिलं जग आपोआप जोडलं गेलं होतं.
मावळ्यांची एक संघटना आपण बघतो. मावळे कसे टिकून ठेवायचे त्याच्यावर शिवाजी महाराजांनी लक्ष दिलं. म्हणून महाराजांनी 18 पगड जातीतील महार, मान, तांबार, तेली, माळी, धनगर, कुणबी, मराठा, ब्राह्मण या सर्व माणसांना मराठा या प्रांताखाली एकत्र केलं, मराठा या नावाखाली एकत्र केले आणि तेव्हा कुठं स्वराज्याची स्थापना झाली आणि स्वराज्याचे स्वप्नपूर्ती शहाजीराजांची पूर्ण झाली. या स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढताना त्यांना अनेक संकटातून सामोरे जावे लागले. म्हणून एक सुरेश भटांची सुंदर कविता आज आपल्या पिढीला हे ऐकण्याची गरज आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे खेटे तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडकळणे पाऊलास पसंत नाही, पाऊलास पसंत नाही. आणि शेवटी या मातीमध्ये माझा शेवटचा श्वास घेताना या मातीला, या देवाला मी विनंती करतो की देवा, माझी एक विनंती आहे, जर मी या मातीमध्ये मेलो आणि पुन्हा जन्माला आलो, जर मी या स्वराज्याचा दगड झालो तर रायगडाचा होऊ दे, माती झालो तर सह्याद्रीची होऊ दे, आणि परत जर माणूस म्हणून जन्माला आलो तर छत्रपती शिवबांचा मावळा म्हणून जन्माला येऊ दे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जन्माला येऊ दे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद.